जय शिवराय मित्रांनो राज्यातील 21 जिल्ह्यातील 7201 पेक्षा जास्त गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अर्थात पोकरा 2.0 ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्या अंतर्गत अर्ज भरले जात आहेत। पोकराच्या अंतर्गत अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 च्या अंतर्गत असलेल्या गावातील शेतकऱ्यांचे महाडीबीटीवरील अर्ज सुद्धा या NDKSP च्या पोर्टलवरती रिडायरेक्ट करण्यात आलेले आहेत। आता याच्या अंतर्गत योजना सुरू झाली आहे, अर्ज भरायला सुरू झाले आहेत। आपण वेगवेगळ्या योजनांबद्दल माहिती घेत आहोत। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर विधवा महिला, परित्यक्त्या महिला, घटस्फोटित महिला, भूमिहीन लाभार्थी, शेतकरी, अल्पभूधारक, बहुभूधारक या सर्वांना याच्यामध्ये लाभ दिला जातोय। आणि प्रत्येकासाठी FPO असतील, FPC असतील, स्वसहायता बचत गट असतील, शेतकऱ्यांचे गट असतील, या सर्वांसाठी याच्या अंतर्गत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, वेगवेगळे लाभ दिले जातात। आता प्रत्येक योजनेबद्दल माहिती घेत असताना एक बेसिक असा प्रश्न विचारला जातो की मग याच्या अंतर्गत अर्ज करत असताना शेतकरी गटाने अर्ज कसा करायचा, भूमिहीन असेल तर त्याच्यासाठी फार्मर ID कुठून आणायचा, फार्मर ID असेल तर नोंदणी करावी लागणार का। मित्रांनो, एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेतली, परंतु ती माहिती व्यवस्थित समजली नाही किंवा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली माहित नाही। परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारामध्ये नोंदणी कशी करायची, अर्ज कशा प्रकारे भरला जातो हे सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, हे जे काही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, या प्रकल्पाच्या टप्पा 2 चं संकेतस्थळ पोर्टल आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे, mahapokra.gov.in। मित्रांनो, या संकेतस्थळाची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। याच्यावरती आल्यानंतर आपण मार्गदर्शक सूचना असेल, इतर सर्व महत्त्वाची माहिती पाहू शकता। आणि याच्यावरतीच आपल्याला एक लिंक देण्यात आलेली आहे NDKSP DBT, याची डायरेक्टली लिंक सुद्धा आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। मित्रांनो, या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0। याच्यामध्ये आपण पाहू शकता एका बाजूला दिलेले लॉग इन करा आणि दुसऱ्या बाजूला दिलेले शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी। आता याच्यामध्ये लॉग इन करामध्ये काय आहे ना, शेतकरी असेल तर शेतकऱ्याला ॲग्रिस्टेकचा फार्मर ID आणि आधार कार्ड नुसार या ठिकाणी डायरेक्टली लॉग इन करायचे। आता आधार कोणासाठी तर भूमिहीन लाभार्थी असतील, इतर काही प्रवर्गातील लाभार्थी असतील तर त्यांना या ठिकाणी हा आधार वापरायचा आहे। शेतकरी उत्पादक संघटना असेल तर त्या ठिकाणी शेतकरी उत्पादक संघटनेचं लॉग इन या ठिकाणी करायचं। मग आता याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी जी असेल त्याच्यामध्ये लॉग इन करण्यासाठी आधार कोणाचं वापरायचं तर त्याच्यासाठी सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागणार आहे तर नोंदणी करावी लागणार आहे। मग मित्रांनो, हीच नोंदणी करण्यासाठी आपण पाहू शकता या ठिकाणी नोंदणीच्या बाजूला शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संघटना असे 2 नोंदणीचे प्रकार दिले। आता शेतकऱ्यामध्ये गेल्यानंतर आपण पाहू शकता की शेतकऱ्यामध्ये जे वैयक्तिक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे जमीन आहे, अशा जमीन असलेल्या शेतकऱ्यांना फार्मर IDच्या माध्यमातून लॉग इन करायचे, त्यांना कुठल्याही प्रकारची नोंदणी करण्याची गरज नाही। अर्थार्थी वहितीधारक शेतकऱ्याला याच्यामध्ये नोंदणीची गरज नाही। पण जर भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती असेल, जमीन नावावर नसेल तर मग फार्मर ID नाही वगैरे वगैरे। मग याच्यात काय करायचंय तर भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीच्या नोंदणीसाठी पुढे जावरती आपल्याला क्लिक करायचंय। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता या 4 टप्प्यामध्ये आपली ही नोंदणी केली जाणार आहे। काय काय गोष्टी लागणार आहेत, सक्रिय मोबाईल नंबर कंपल्सरी आहे, आधार नंबर, आधारशी मोबाईल लिंक असावा, स्कॅन केलेला प्रती काय काय जोडावं लागतील, जर जातीच्या अंतर्गत असेल तर जात प्रमाणपत्र, अपंगत्व असेल तर अपंगाचं प्रमाणपत्र, आणि विधवा महिला, घटस्फोटित महिला असेल तर त्याच्या संदर्भातील प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। तर हे सर्व तयार ठेवून आपल्याला नोंदणीसाठी पुढे जावरती क्लिक करायचं आहे। आता याच्यामध्ये सर्वात प्रथम काय भरावं लागणार आपल्याला, मोबाईल नंबर। त्याच्यानंतर खाली एक कॅप्चा कोड दिला आता हा 14+9, याचं उत्तर येणार आहे 23। हे 23 टाकून आपल्याला OTP मिळवावरती क्लिक करावं लागणार। आता हा जो मोबाईल नंबर दिलेला आहे याच्यावरती OTP पाठवला जाईल। OTP टाकल्यानंतर पुढे आधारची पडताळणी केली जाईल। पुढे याच्यानंतर अपंगत्व आहे का, विधवा आहे का, घटस्फोटित आहे का, हे सर्व माहिती या ठिकाणी विचारली जाईल। भूमिहीन असेल तर भूमिहीनच्या संदर्भातील कागदपत्र, ही सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये भरून भूमिहीन लाभार्थ्याची नोंदणी करावी लागणार आहे। आणि नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच आपण या भूमिहीन लाभार्थ्याच्या अंतर्गत असलेल्या योजना, जसं आपण आजच पाहिलं की शेळी पालन, शेळी गट वाटप ही योजना राबवली जाते, अशा योजनेचा आपण याच्या अंतर्गत लाभ घेऊ शकतो। आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे याच्या अंतर्गत FPO म्हणजे शेतकरी उत्पादक संघटना। याच्यामध्ये काय काय, वंचित लघु शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कार्यरत शेतकरी उत्पादक संस्था, गट, महिला स्वसहायता गट याच्या अंतर्गत ची नोंदणी। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण पाहू शकता शेतकऱ्यांचा आत्मा अंतर्गतचा गट आहे का, याच्यानंतर FPC आहे का, फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, किंवा वुमेन महिला बचत गट आहे का, जे 3 प्रकारामध्ये पुढे आपल्याला विचारलं जाईल। याच्यानंतर पेसाच्या एरियातल्या ग्रामसभा, CMRC, CLF आणि VIVO असे वेगवेगळे जे काही प्रकारचे गट आहेत ते याच्यामध्ये विचारले जाईल। आता आपला जर शेतकऱ्याचा आत्माचा गट असेल
तर त्याच्या अंतर्गत आपल्याला त्या नोंदणीसाठी पुढे जायचे. त्याच्यामध्ये जिल्हा, तालुका व गाव, त्याच्यानंतर पुढे कुठला गट आहे, त्या गटाची नोंदणी, त्या गटातील सदस्य किती वगैरे वगैरे त्याची सर्व माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. याच्याबद्दल डिटेलली व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा, त्याच्याबरोबर सुद्धा आपण नक्की व्हिडिओ बनवूया. एफपीसी असेल तर एफपीसी बद्दलची माहिती, महिलांचे जर स्वसहायता गट असतील याला सुद्धा मोठ्या प्रमाणात लाभ दिला जातो, तर त्याच्याबद्दलची माहिती भरायची. याच्यामध्ये सुद्धा सेम तुम्हाला काय विचारलं जाणार आहे तर जिल्हा, याच्यामध्ये जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर कोणत्या तालुक्यामधून तो गट आहे त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे. तालुका निवडल्यानंतर पुन्हा तो गट कोणत्या गावामधून नोंदणी करत आहे त्या गावाची माहिती द्यायची आहे. अशा प्रकारे सर्व माहिती देऊन प्रोसीड केल्याबरोबर तुम्हाला पुन्हा त्या गटाच्या नोंदणीबद्दल विचारलं जाईल. याच्यामध्ये सुद्धा 4 टप्प्यामध्ये रजिस्ट्रेशन डिटेल, एफपीओ डिटेल, रिक्वायरमेंट डॉक्युमेंट आणि सबमिट डिक्लेरेशन हे सर्व केल्यानंतरच नोंदणी पूर्ण होणार आहे. आता याच्यामध्ये महिला बचत गट आहे, महिला बचत गट त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, त्याच्या गटाचं नाव, त्याच्यानंतर पुन्हा तुमच्या गटामध्ये किती मेंबर आहेत किंवा त्याच्यानंतर त्या गटाचं रजिस्ट्रेशन डेट आणि कुठल्या याच्या अंतर्गत रजिस्टर झालाय, तो चॅरिटी कमिशनरकडे का मावियाकडे का SLRLM कडे, अशा प्रकारे उमेदचा वगैरे गट असेल तर ती माहिती तुम्हाला याच्यामध्ये विचारली जाणार आहे आणि याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती तुम्हाला याच्यामध्ये देऊन तुमची नोंदणी करायची. तर अशा प्रकारे तुमचा वैयक्तिक शेतकरी भूमिहीन लाभार्थी असाल तर भूमिहीन लाभार्थी म्हणून, शेतकरी म्हणून, शेतकरी उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी किंवा बचत गट अशा प्रकारामधून ही नोंदणी करू शकता. आणि ती नोंदणी झाल्यानंतर लॉग इन करून दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या बाबी जसं की गटासाठीचे अवजार बँक आहेत, गोदाम आहेत किंवा इतर बऱ्याच साऱ्या योजना आहेत. याच्या अंतर्गत खूप सारे घटक आणखीन ऍड होत आहेत, बरेच सारे घटक ऍड झालेले. या सर्व बाबींचा तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकता. तर अशा प्रकारे नोंदणी आणि हे लॉग इन आहे. आता लॉग इन कसं करायचं, लॉग इन केल्यानंतर त्याच्यामध्ये अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण पूर्वी माहिती घेतलेली आहे. आणि याच्या अंतर्गत जर सविस्तर आणखीन डिटेलली एखाद्या प्रकाराबद्दल माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.